मराठी भाषेचे महत्त्व. मराठी भाषा ही भारताच्या प्राचीन भाषांपैकी एक महत्त्वाची भाषा आहे. मराठी ही भारतातील 22 अधिकृत भाषांपैकी एक भाषा आहे. मराठी भाषेचे वय सुमारे 2400 वर्षे इतके आहे. भारत देशात सर्वात जास्त बोलली जाणारी मराठी ही तिसरी भाषा आहे. मराठी ही महाराष्ट्र राज्याची राजभाषा आहे. महाराष्ट्राला मराठी या मातृभाषेचा वारसा लाभलेला आहे. मराठी भाषेचा उत्सव म्हणून 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. कारण या दिवशी मराठी साहित्यातील ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ज्येष्ठ कवी श्री विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचे मराठी साहित्यातील योगदान खूप मोठे आहे. मराठी कथा, कादंबऱ्या, नाटक अशी साहित्यरचना त्यांच्या लिखाणातून अवतरली. महाराष्ट्रातील अनेक शहरात, खेड्यात दररोज मराठी भाषा बोलली जाते. मराठी भाषेमुळे आपल्याला जीवन व्यवहार कळतात. आपल्या विकासासाठी आपली भाषा आपल्याला नेहमी साथ देते. मराठी भाषेमध्ये एक आपलेपणा जाणवतो. महाराष्ट्रातील शेतकरी, व्यावसायिक बांधवांनी ही मराठी भाषेची परंपरा समृद्ध केली आहे. मराठी भाषा ही महाराष्ट्राची शान आहे. महाराष्ट्रातील अनेक लेखकांनी मराठी भाषेच्या विकासासाठी काम केले आहे. प्रल्हाद केशव अत्रे, राम गणेश गडकरी, गोविंद करंदीकर अशा अनेक लेखकांनी मराठी भाषा जिवंत ठेवली आहे. त्यासोबतच संत नामदेव, संत तुकाराम अशा संतांनी मराठी भाषेचे महत्त्व त्यांच्या अभंगातून सांगितले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा मराठी भाषेचे संवर्धन केले. त्यासोबतच अनेक गायक, कलाकार मराठी मातीतच घडले. त्यांनी आपल्या कामातून मराठी भाषेचा ठसा आपल्यावर उमटवला आहे. आजच्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात मराठी भाषेचे संवर्धन करणे गरजेचे आहे. मराठी भाषा म्हणजे महाराष्ट्राची संस्कृती आहे. मराठी भाषेला विसरून लोक इंग्रजी भाषेचा अवलंब करत आहेत. इंग्रजी ही काळाची गरज आहे, पण त्यासाठी मराठी भाषेला विसरणे हे योग्य नाही. आजच्या पिढीला मराठी भाषेचा इतिहास आणि आपले मराठी साहित्य करणे खूप गरजेचे आहे. मराठी भाषेचा इतिहास जपण्यासाठी आपण मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर करणे गरजेचे आहे आणि मराठी भाषेचे संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे.